नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या RJGK एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण खास टॉपिक घेऊन आलो आहे, तो म्हणजे करंट अफेअर्स। चला तर व्हिडिओला वाळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर पाहूया आपला पहिला प्रश्न। आंतरराष्ट्रीय मलाला दिवस कधी पाळला जातो? तुमचे ऑप्शन आहेत: ए 10 जुलै, बी 12 जुलै, सी 14 जुलै आणि डी 15 जुलै। तुमचे योग्य उत्तर आहे 12 जुलै। तुमचा पुढचा प्रश्न आहे: नुकतेच स्विस ओपन जिंकणारा कॅप्सर रूड हा कोणत्या देशाचा आहे? तुमचे ऑप्शन आहेत: ए स्वित्झर्लंड, बी नॉर्वे, सी फ्रान्स आणि डी इटली। तुमचे योग्य उत्तर आहे नॉर्वे। तुमचा पुढचा प्रश्न आहे: भारतातील पहिल्या स्वदेशी विकसित हायड्रोजन फ्युएल सेल बसचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले? तुमचे ऑप्शन आहेत: ए म्हैसूर, बी हैदराबाद, सी पुणे आणि डी अहमदाबाद। तर तुमचे योग्य उत्तर आहे पुणे। तुमचा पुढचा प्रश्न आहे: कोणत्या देशाने 2025 मध्ये तिसऱ्या साबा महिला बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद जिंकले? तुमचे ऑप्शन आहेत: ए श्रीलंका, बी मालदीव, सी भारत आणि डी नेपाळ। तर तुमचे योग्य उत्तर आहे भारत। तुमचा पुढील प्रश्न आहे: कोणता दिवस जागतिक नागरिक संरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो? तुमचे ऑप्शन आहेत: ए 1 मार्च, बी 2 मार्च, सी 3 मार्च आणि डी 4 मार्च। तर तुमचे योग्य उत्तर आहे 1 मार्च। तुमचा पुढील प्रश्न आहे: भारताची डिजिटल जनगणना कोणत्या वर्षापर्यंत पूर्ण होणार आहे? तुमचे ऑप्शन आहेत: ए 2026, बी 2027, सी 2028 आणि डी 2030। तुमचे योग्य उत्तर आहे 2027। तुमचा पुढील प्रश्न आहे: भारत सरकारनुसार नक्षलवाद कोणत्या वर्षापर्यंत संपुष्टात आणला जाईल? तुमचे ऑप्शन आहेत: ए मार्च 2025, बी मार्च 2026, सी मार्च 2027 आणि डी मार्च 2030। तुमचे योग्य उत्तर आहे मार्च 2026। तुमचा पुढचा प्रश्न आहे: रशिया युक्रेन युद्धात कृष्ण समुद्रात कोणता करार करण्यात आला? तुमचे ऑप्शन आहेत: ए तेल निर्यात वाढवणे, बी व्यापारी जहाजांवर हल्ले न करणे, सी अण्वस्त्र वापरणे आणि डी सीमेवर भिंत बांधणे। तुमचे योग्य उत्तर आहे व्यापारी जहाजांवर हल्ले न करणे। तुमचा पुढचा प्रश्न आहे: भारताच्या अर्थसंकल्प 2025-26 मध्ये कोणत्या गोष्टींवर विशेष भर देण्यात आला? तुमचे ऑप्शन आहेत: ए अंतराळ संशोधन, बी कृषी योजना, सी रेल्वे खाजगीकरण आणि डी संरक्षण निर्यात। तुमचे योग्य उत्तर आहे कृषी योजना। तुमचा पुढचा प्रश्न आहे: मार्च 2025 मध्ये भारतात कोणते नवीन रामसर स्थळ घोषित झाले? तुमचे ऑप्शन आहेत: ए लोणार तलाव, बी उधवा तलाव, सी चिल्का तलाव आणि डी लोकटक तलाव। तुमचे योग्य उत्तर आहे उधवा तलाव, जे झारखंड राज्यामध्ये आहे। तुमचा पुढचा प्रश्न आहे: मार्च 2025 मध्ये कोणत्या देशाने नदी अंधत्व रोगाचे निर्मूलन केले? तुमचे ऑप्शन आहेत: ए भारत, बी चीन, सी नायजर आणि डी नेपाळ। तर तुमचे योग्य उत्तर आहे नायजर। तुमचा पुढचा प्रश्न आहे: मार्च 2025 मध्ये कोणत्या देशांमध्ये भूकंपामुळे मोठे नुकसान झाले? तुमचे ऑप्शन आहेत: ए भारत पाकिस्तान, बी म्यानमार व थायलंड, सी श्रीलंका व मालदीव आणि डी नेपाळ व भूटान। तर तुमचे योग्य उत्तर आहे म्यानमार व थायलंड। तुमचा पुढील प्रश्न आहे, मार्च 2025 मध्ये कोणत्या राज्यातील
सक्कारा कोट्टई पक्षी अभयारण्य रामसर स्थळ म्हणून घोषित झाले? तुमचे ऑप्शन आहेत ए केरळ, बी तामिळनाडू, सी कर्नाटक आणि डी महाराष्ट्र. तर तुमचे योग्य उत्तर आहे तामिळनाडू. तुमचा पुढील प्रश्न आहे खेचियोपलरी तलाव हे नव्याने रामसर स्थळ म्हणून कोणत्या राज्यात समाविष्ट झाले? तुमचे ऑप्शन आहेत ए सिक्कीम, बी आसाम, सी त्रिपुरा आणि डी मणिपूर. तर तुमचे योग्य उत्तर आहे सिक्कीम राज्य. तुमचा पुढील प्रश्न आहे भारताची डिजिटल जनगणना कोणत्या स्वरूपात केली जाणार आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए हाताने लिहून, बी टॅब व मोबाईल ॲपद्वारे, सी फक्त पोस्टकार्डद्वारे आणि डी मतदान केंद्रावर. तर तुमचे योग्य उत्तर आहे टॅब व मोबाईल ॲपद्वारे. तुमचा पुढचा प्रश्न आहे भारताने जाहीर केलेल्या एक्झिओम 4 मोहिमेतील भारतीय अंतराळवीर कोण आहेत? तर तुमचे ऑप्शन आहेत ए राकेश शर्मा, बी शुभांकु शुक्ला, सी सुनीता विल्यम्स आणि डी कल्पना चावला. तर तुमचे योग्य उत्तर आहे शुभांकु शुक्ला. तुमचा पुढचा प्रश्न आहे मार्च 2025 मध्ये कोणत्या देशात सर्वात मोठ्या प्रमाणात अल्पवयीन नागरिकांची हत्या झाल्याची नोंद झाली? तर तुमचे ऑप्शन आहेत ए अफगाणिस्तान, बी सिरिया, सी इराक आणि डी लेबनॉन. तर तुमचे योग्य उत्तर आहे सिरिया. तुमचा पुढचा प्रश्न आहे भारताच्या अर्थसंकल्प 2025-26 मध्ये शून्य आयकर मर्यादा कितीपर्यंत वाढवली गेली? तुमचे ऑप्शन आहेत ए 3 लाख, बी 5 लाख, सी 7 लाख आणि डी 12 लाख. तर तुमचे योग्य उत्तर आहे 12 लाख. तुमचा पुढचा प्रश्न आहे मार्च 2025 मध्ये भारत सरकारने जाहीर केलेली जनगणना किती वर्षानंतर होणार आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए 10 वर्षानंतर, बी 12 वर्षानंतर, सी 16 वर्षानंतर आणि डी 20 वर्षानंतर. तर तुमचे योग्य उत्तर आहे 16 वर्षानंतर. याआधी कधी झाले ती मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर तुमचा पुढचा प्रश्न आहे भारताच्या अर्थसंकल्पात कोणत्या क्षेत्रासाठी मोठा निधी दिला गेला? तुमचे ऑप्शन आहेत ए संरक्षण क्षेत्र, बी कृषी क्षेत्र, सी पर्यटन क्षेत्र आणि डी IT क्षेत्र. तर तुमचे योग्य उत्तर आहे कृषी क्षेत्र. तुमचा पुढचा प्रश्न आहे कृष्ण समुद्र करार कोणत्या 2 देशांमध्ये झाला? तुमचे ऑप्शन आहेत ए भारत व श्रीलंका, सी रशिया व युक्रेन, सी चीन व जपान आणि डी अमेरिका व क्युबा. तर तुमचं योग्य उत्तर आहे रशिया व युक्रेन. तुमचा पुढचा प्रश्न आहे मार्च 2025 मध्ये जाहीर झालेल्या बातमीनुसार भारतात सर्वात जास्त उष्णता कोणत्या भागात नोंदली गेली? तुमचे ऑप्शन आहेत राजस्थान, बी जम्मू काश्मीर, सी केरळ आणि डी पंजाब. तर तुमचे योग्य उत्तर आहे राजस्थान राज्यात. तुमचा पुढील प्रश्न आहे भारत सरकारनुसार नक्षलवाद संपवण्यासाठी अंतिम मुदत कोणती आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए मार्च 2025, बी मार्च 2026, सी डिसेंबर 2026 आणि डी मार्च 2027. तर तुमचे योग्य उत्तर आहे मार्च 2026. तुमचा पुढचा प्रश्न आहे मार्च 2025 मध्ये एक्झिओम 4 मिशन कोणत्या अंतराळ संस्थेच्या माध्यमातून होणार आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए इस्रो, बी नासा, सी रॉसकॉस्मॉस आणि डी ESA. तर तुमचे योग्य उत्तर आहे नासा. तुमचा पुढचा प्रश्न आहे मार्च 2025 मध्ये कोणत्या राज्यातील उधवा तलाव रामसर स्थळ म्हणून घोषित झाला? तुमचे ऑप्शन आहेत ए बिहार,
बी झारखंड, सी उत्तर प्रदेश आणि डी ओडिसा. तर तुमचे योग्य उत्तर आहे झारखंड राज्य. तुमचा पुढचा प्रश्न आहे 2025 मध्ये भारताच्या अंतराळ मोहिमेमध्ये सर्वाधिक लक्ष केंद्रित कोणत्या प्रकल्पावर आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए गगनयान, बी मंगळयान, सी शुक्रयान आणि डी चंद्रयान 4. तर तुमचे योग्य उत्तर आहे गगनयान. तुमचा पुढचा प्रश्न आहे 2025 मध्ये भारत सरकारच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी कोणती घोषणा करण्यात आली? तुमचे ऑप्शन आहेत ए खाजगीकरण, बी नव्या हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी निधी, सी तिकीट व दर कमी करणे आणि डी फक्त मालगाड्यांवर भर. तर तुमचे योग्य उत्तर आहे नव्या हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी निधी. तुमचा पुढचा प्रश्न आहे मार्च 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे भारतीय अंतराळवीर कोण? तुमचे ऑप्शन आहेत ए राकेश शर्मा, बी शुभांकु शुक्ला, सी कल्पना चावला आणि डी सुनीता विल्यम्स. तर तुमचे योग्य उत्तर आहे शुभांकु शुक्ला. तुमचा पुढचा प्रश्न आहे मार्च 2025 मध्ये भारताच्या अर्थसंकल्पात कर सवलतीबाबत कोणती मोठी घोषणा झाली? तुमचे ऑप्शन आहेत ए करदर वाढवले, बी शून्य कर मर्यादा वाढवली, सी सर्व कर काढून टाकले आणि डी कर दर दुप्पट केले. तर तुमचे योग्य उत्तर आहे शून्य कर मर्यादा वाढवली. तर तुमचा पुढील प्रश्न आहे मार्च 2025 मध्ये कोणत्या राज्य सरकारने मानवी अवयव प्रत्यारोपण व उतक अधिनियम 1994 स्वीकारला? तुमचे ऑप्शन आहेत ए ओडिसा, बी हरियाणा, सी उत्तर प्रदेश आणि डी तेलंगणा. तर तुमचे योग्य उत्तर आहे हरियाणा राज्याने स्वीकारला आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे 1 मार्च 2025 पासून दिल्लीमध्ये 10 वर्षाहून जुनी वाहने कोणत्या बाबतीत बंदी घालण्यात आली? तुमचे ऑप्शन आहेत ए रात्री प्रवेश, बी इंधन भरणे, सी शहरात पार्किंग आणि डी रस्त्यांवर धावणे. तर तुमचे योग्य उत्तर आहे इंधन भरणे. तुमचा पुढील प्रश्न आहे मार्च 2025 मध्ये कोणत्या 2 देशांमध्ये संरक्षण सहकार्य करार झाला? तुमचे ऑप्शन आहेत ए भारत व जपान, बी भारत व इंडोनेशिया, सी भारत व श्रीलंका आणि डी भारत व भूतान. तर तुमचे योग्य उत्तर आहे भारत व इंडोनेशिया. तुमचा पुढचा प्रश्न आहे मार्च 2025 मध्ये भारतात कोणत्या राज्यात सर्वात जास्त EV म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल्स रजिस्ट्रेशन झाले? तुमचे ऑप्शन आहेत ए महाराष्ट्र, बी तामिळनाडू, सी उत्तर प्रदेश आणि डी कर्नाटक. तर तुमचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये EVचे रजिस्ट्रेशन झाले आहे. तुमचा पुढील प्रश्न आहे मार्च 2025 मध्ये PM उज्ज्वला योजनेची कोणता टप्पा सुरू झाला? तुमचे ऑप्शन आहेत ए तिसरा, बी चौथा, सी पाचवा आणि डी दुसरा. तर तुमचे योग्य उत्तर आहे 5वा टप्पा सुरू झाला आहे. तुमचा पुढील प्रश्न आहे मार्च 2025 मध्ये भारतात पहिल्यांदा हायड्रोजन पॉवर ट्रेन कोठे सुरू झाली? तुमचे ऑप्शन आहेत ए वाराणसी, बी चेन्नई, सी जयपूर आणि डी नवी दिल्ली. तुमचे योग्य उत्तर आहे नवी दिल्ली. तर भारतात पहिल्यांदाच हायड्रोजन पॉवर ट्रेनची सुरुवात नवी दिल्लीमध्ये झाली आहे.